नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मकर राशींच्या व्यक्तींना एप्रिल 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. मकर राशींच्या व्यक्तींनी या महिन्यामध्ये फायटिंग स्पिरिट जिवंत ठेवायची गरज आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट असू दे त्यात ईर्ष्या मनात ठेवून, ध्येय मनात ठेवून आपण जर प्रत्येक गोष्ट करायचा निर्धार केलात तर तुम्हाला सगळं या महिन्यात प्राप्त होऊ शकतं. पण ते फायटिंग स्पिरिट असणं, मनात असणं, कृतीत असणं खूप गरजेचं आहे. जर आपण गिवअप केलं तर हा महिना बरोबर याच्या उलटं फल देऊ शकतो. म्हणून फायटिंग स्पिरिट ठेवायचं, ईर्ष्या मनात ठेवायची आणि प्रत्येक गोष्ट करायची, तर तुम्हाला ती प्रत्येक गोष्ट साध्य होईल आणि त्यातून तो एक विशिष्ट आनंद तुम्हाला मिळेल. आणि ही गोष्ट ज्योतिषांशिवाय कोणीच सांगू शकत नाही. म्हणून ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. जसं तुम्ही स्वतःला बनवाल आणि स्वतःची तयारी कराल तसं तुम्ही ते साध्य करू शकता. म्हणून फायटिंग स्पिरिट मी मुद्दाम असा शब्द वापरला. जोपर्यंत ती ईर्ष्या मनात होत नाही तोपर्यंत ती कृती घडत नाही. म्हणून ती जिवंत ठेवा आणि फायटिंग करून तुम्ही प्रत्येक गोष्ट मिळवा. कारण आता या महिन्यापासून 7.5 तुमची संपलेली आहे. हा सुद्धा एक तुम्हाला मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. तर मकर राशींच्या व्यक्तींनी मी सांगितल्याप्रमाणे फायटिंग स्पिरिट ठेवावं आणि प्रत्येक गोष्ट करावी. आरोग्य तुम्हाला साथ देणार आहे. विशिष्ट प्रकारे तुम्हाला ती मनात जिद्द ठेवणार आहे. तर तुम्ही त्याचा पॉझिटिव्ह वापर करा असंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. उद्योगधंद्यामधून आपल्याला अनपेक्षित लाभ आर्थिक आणि काम दोन्ही प्रकारे मिळणार आहे. अनपेक्षित मी मुद्दाम म्हणतोय कारण जे तुम्हाला माहिती नाही आहे, ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नाही आहे, तो लाभ आणि तो आनंद कामाचा दोन्ही तुम्हाला या महिन्यात मिळणार आहे. त्याच्याकडे पहिल्या पंधरवड्यात तुम्ही विशेष लक्ष द्यावं असंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. कारण या चांगल्या गोष्टी पहिल्या पंधरवड्यात बऱ्याचशा अनपेक्षित घडणार आहेत. मकर राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, व्यापारी जे लोक आहेत त्यांना या महिन्यामध्ये मोठी रिस्क न घेता काम करायचं आहे. म्हणजे खरेदी विक्री असा व्यापार जो चालतो त्यामध्ये तुम्ही विशेष लक्ष द्यायचं आहे. उगाचच आपल्या आवाक्यापेक्षा जास्त खरेदी करून ते विकलं गेलं नाही म्हणून रडण्यापेक्षा आपल्या आटोक्यातलं जे आपल्याला निश्चित माहिती आहे तेवढीच खरेदी करा आणि तेवढंच विका, तेवढंच नफा मिळवा. अनावश्यक रिस्क घेऊ नका अशी व्यापाऱ्यांना मी या ठिकाणी एक सल्ला देऊ इच्छितो. मकर राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की आपल्या नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आपल्या सहकार्यांकडून, कलीगकडून खूप चांगलं सहकार्य मिळेल आणि त्यांचा आपल्याला सपोर्ट मिळेल असं मला या ठिकाणी सांगू इच्छितो. तसंच तुम्हीसुद्धा त्यांना सपोर्ट द्यावा, आपल्या सिनियर्सना सपोर्ट द्यावा की जेणेकरून ते तुमच्यासाठी अडचणीच्या प्रसंगीला तुमच्या मागे उभे राहतील. कारण देवाणघेवाण असते ही, तुम्ही कोणासाठी उभे राहिलात तर तो मनुष्य तुमच्यासाठी उभा राहील. असं नातं आहे ते तुम्ही निर्माण करा, उभे राहा एकमेकांसाठी, तुम्हालासुद्धा त्यातून बाहेर पडता येईल. मकर राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की अभ्यासामध्ये स्थिर होण्याची वेळ आता विद्यार्थ्यांवर आलेली आहे. म्हणजे जो अभ्यास ते करत आहेत, म्हणजे उदाहरणार्थ विशिष्ट डिग्री घेत आहेत, तर डिग्रीच्या काही वर्ष झालेली आहेत, तर त्या अभ्यासामध्ये ते आता स्थिर झालेले आहेत. म्हणून त्यांनी पुढचं प्लॅनिंग करायला हरकत नाही. पुढचं प्लॅनिंग म्हणजे काय, ही डिग्री प्राप्त झाल्यानंतर पुढे आपण काय शिकू शकतो याचा आढावा त्यांनी घ्यायला सुरुवात करावी. आपण निवडलेले जे विषय आहेत त्याचा आपल्याला कसा फायदा होतो आहे, त्यातून आपल्याला पुढे काय नवीन क्षितिज ओपन आहेत ह्याचा त्यांनी विचार विद्यार्थ्यांनी या महिन्यात करावा की जेणेकरून त्यांना अभ्यासामध्ये पुढे प्रगती त्यांची चांगली होईल. कौटुंबिक बाबतीत या महिन्यामध्ये मी असं सांगेन की उत्तरार्धामध्ये आपण काही मोठी खरेदी करू शकता किंवा कुटुंबासाठी काही गोष्टी प्राप्त करून घेऊ शकता. स्थावर इस्टेट, लँड अशी काही खरेदी करणे असं जर तुम्हाला करायचं असेल तर सल्ला घ्या आणि करा. कारण
त्या पेपर्समध्ये काही फ्रॉड असतील तर तुमचे पैसे अडकले जातील. त्याचं पूर्ण टायटल क्लिअर असल्याशिवाय किंवा तसा तुम्हाला ठोस काहीतरी तुमच्या मागे खात्री असल्याशिवाय तुम्ही तो व्यवहार करू नका, नाहीतर त्यामध्ये फसायला होईल. कारण तुम्हाला बरेच दिवसापासून अशी इच्छा आहे की आपण काहीतरी जमीन, लँड, ओपन लँड किंवा लँड खरेदी करावी. त्यामध्ये फसण्याची शक्यता आहे या महिन्यामध्ये. तर तुम्ही त्याचं टायटल एकदम खात्री असल्याशिवाय खरेदी करू नका, नाहीतर तो भाग खरेदीचा थोडा लांबवा. तसं केलं तरी काही हरकत नाही. मकर राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की कौटुंबिक खर्च काही निर्माण होतील किंवा आपला जोडीदार जो आहे तो तुमच्यासाठी स्पष्ट तुमच्याशी न बोलल्यामुळे काही प्रसंग निर्माण होतील. कारण पतीपत्नीमध्ये असे संबंध असावेत की काहीही गोष्ट असेल ती ओपनली बोलावी, स्पष्टपणे बोलावी. पण तसं जर समोरचा व्यक्ती बोलला नाही तर काही त्या वादाचे प्रसंग किंवा नाराजीचे प्रसंग निर्माण होतील. तर तसे प्रसंग निर्माण होऊ द्यायचे नसले तर आपल्या जोडीदाराला बोलतं करा की जेणेकरून तो आपल्याशी स्पष्टपणे काही गोष्टी बोलू इच्छितो. काही प्रसंगी आपल्याला जोडीदारासाठी काही खरेदी करायची आहे, दागदागिने करायचे आहेत, ज्वेलरी खरेदी करायची आहे, तर त्यामध्ये फसवणूक होण्याची शक्यता दिसून येते. आणि आता तुम्हाला माहिती आहे नवीन ऑनलाईन किती फ्रॉड होतात. तर अशा ऑनलाईन खरेदीमध्ये फ्रॉड होण्याची शक्यता दिसते. तर तशा फंदात तुम्ही या महिन्यात पडू नका. मोठी खरेदी म्हणतोय तर त्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता दिसून येते. या महिन्यात उत्पन्न जे आहे ते तुमच्या आवश्यक असं आहे ते राहील. मी पूर्वी सांगितलं आहे तुम्हाला याच व्हिडिओच्या सुरुवातीला. अनपेक्षित लाभ तुम्हाला या महिन्यात दिसत आहेत. तर अनपेक्षित लाभ जो आहे तो बोनस आहे असं समजा. पण तुम्हाला आवश्यक असलेलं जे काही खर्चाचा ताळमेळ आहे तो या महिन्यात योग्य प्रकारे राहील आणि योग्य प्रकारे तुम्हाला आवकसुद्धा तुमची निर्माण होईल. धार्मिक बाबतीत असं दिसून येत आहे की आपल्याला आपलं जपजाप्य, आपलं अनुष्ठान, आपलं जी साधना आहे त्या साधनेला योग्य वेळ मिळत नाही आहे अशी तुमची तक्रार असेल. पण तो योग्य वेळ तुम्हीच काढायला हवा. तो काही दुसरा कोणी तुम्हाला वेळ देऊ शकत नाही आहे. तर आपण आपल्या साधनेसाठी त्याचप्रमाणे आपल्या जे काही आपण साधना करतो, कधी योग साधना असो, मानसिक साधना असो किंवा अन्य प्रकारे व्यायाम असो, त्यासाठी वेळ हा तुम्हालाच काढावा लागणार आहे. तो तुमचा जर निघत नसेल किंवा त्यात काही खंड पडत असेल तर तो तुमच्यासाठी इशारा आहे. तर त्यामधून तुम्ही बाहेर पडू नका, तुमची साधना चालू ठेवा असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. हे होतं मकर राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.